आमची एवढी मोठी झोपडपट्टी तुटली, आमची झोपडपट्टी गेली. झोपडपट्टी आमचेच नव्हते. झोपडपट्टीमध्ये बहुजन समाजाचे लोक होते, हातमजुरी गोरगरीब लोक होते, रिटायरमेंट लोक होते. अशा लोकांना तुम्ही त्या ठिकाणी झोपडपट्ट्या उद्ध्वस्त केले. त्यावेळेस कोणी मोर्चा, राष्ट्रवादीचा मोर्चा होता का, शिवसेनेचा मोर्चा होता का, बीजेपीचा कोणी मोर्चा? फक्त आंबेडकर चळवळीतून त्या ठिकाणी मोर्चे धरणे आंदोलन झालेले. बाकी कुठल्याच पक्षाने त्या ठिकाणी आंदोलन केलेले की न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं नाही. म्हणून तुम्ही म्हणतात का मी समाजाचा, आम्हाला समाज माहिती आहे, टाचपीन पडली तर आम्हाला समजतं. अरे मग तुमचे मतं पडतात, तुमचे सीटा पडतात, ते तुम्हाला समजत का? कुठे सीटा पडतात, कुठे मतदान करून ते नाही समजत का? अशा किती टाचपाने पडल्या असेल तुम्हाला समजलं नाही. आणि काय तर म्हणतात तुम्ही टाचपण. आणि आम्ही एकदम मान सन्मानाने, इज्जतीने या ठिकाणी बोलतो. याच्या पुढे जर तुम्ही ते तोडत असाल तर मग आम्हाला त्या पद्धतीने बोलावं लागेल, विचार करावा लागेल बोलायला. आम्ही आज बी तुमचा मान सन्मान करतो. तुम्ही जर अशा पद्धतीने जर एखाद्याला कोणाला शिल्लक समजायला लागला असेल तर ती भाषा मग आम्हाला ती भाषा वापरावं लागेल. खंडारीचा बुद्धविहार आहे त्या ठिकाणी, त्या चाळी एरियामध्ये, त्या भुसावळ शहरामध्ये सर्वात मोठं मंदिर आहे. म्हणून त्या मंदिरमध्ये आम्ही मिटिंग आयोजित केली त्या पोरांनी, आणि तिथे आम्ही मिटिंग घेतलं. आणि तिथे सर्व समाजाचे, सर्व तटाकडातले लोक त्या ठिकाणी आले. आणि तिथे त्यातून एक सूर निघाला सर्व लोकांच्या माध्यमातून, तर या ठिकाणी राजू भाऊ सूर्यवंशी यांना नगराध्यक्ष पदासाठी सर्व समाजाचा पाठिंबा, असं लोकांनी ठरवलं त्या ठिकाणी. मी थोडी ठरवलेलं आहे, समाजाने ठरवलेलं आहे. मी तर बोललोही नाही का मला उभं राहायचंय म्हणून. पण लोकांना वाटलं ना का राजू सूर्यवंशीला उभं करा, कारण माझी लोकप्रियता जर समाजामध्ये असेल आणि समाज मला जर मानत असेल, समाज माझा जर नाव घेत असेल, तो समाज शिल्लक आहे का? एका मताने त्या ठिकाणी माझं नाव त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि मला ज्यावेळेस पक्षाचं तिकीट मिळेल, योग्य तिकीट मिळेल, समाजाची दिशा उलाढणार नाही, समाजाचा विश्वास कायम राहील, तेच पाऊल मी ठिकाणी उचलणार आहे.